नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बेबी गर्लसाठी बघा हेअर बेल्ट बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने व एकदम झटपट होणार असं। तर बघा इथे मी 3 कपडे घेतलेले, 2.5 इंच घेतलेली आहे आणि तिची जी लांबी आहे ना ती 9 इंच घेतलेली आहे मी। आणि दुसरा सुद्धा कपडा बघू शकता तुम्ही, 3.5 इंच तिची रुंदी घेतलेली आहे आणि लांबी जी आहे ती सुद्धा मी 9.5 इंच घेतलेली आहे। तर इथे 2 कपडे घ्यायचे, 9 इंच 9.5 इंच तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ठेवू शकता। हे एकदम लहान गर्लसाठी बनवलेलं आहे। जर तुम्ही 2 वर्षाच्या किंवा 2.5 वर्षाच्या मुलीसाठी बनवत असाल तर इथे तुम्हाला 3-3 इंच वाढवावं लागेल। तर तिसरा कपडा जी आहे ना तिची मी रुंदी जी 5 इंच ठेवलेली आहे आणि तिची लांबी मी 7 इंच केलेली आहे। तर ते जे दुसरा कपडा आहे ना ती मी प्रिंटेड घेतलेला आहे, दुसरे दोन्ही कपडे मी प्लेन ठेवलेला आहे आणि एक जी कपडा आहे ना ती मी प्रिंटेड ठेवलेला आहे तिचं आपल्याला टाय बनवण्यासाठी। तर बघा हिला जे दोन्ही कपडे आहेत ना तिला आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे, अर्धा इंच असं माया ठेवून आता तिला पलटी करून घ्यायचं आहे। तर बघा शकता तुम्ही, हिला मी सरळ करून घेते, मी सुईनच करते, तुम्हाला वाटलंच तर तुम्ही काट्याच्या सेफ्टी पिनना सुद्धा करू शकतात। आता हिच्यामध्ये आपल्याला बघा जी आपण 2.5 इंच कपडा घेतलेला होतं, जी रुंदी 1 इंच मापाचं माझ्याकडे इलास्टिक होतं बघा, तिची जी लांबी आहे ना ती मी इथं 7 इंच घेतलेली आहे। 7 इंचचं आपल्याला इथं इलास्टिक वापरायचं आहे आणि ते 1 इंच रुंदीचं घेतलेलं आहे। आता जे दुसरा कपडा घेतलेला होता ना 3.5 इंच तिच्यामध्ये ठेवायचं आणि जे एक्स्ट्रा, कारण ती कपडा मोठा होता एक्स्ट्राच होता, तिथेच आपल्याला असं दाबून ठेवायचं प्लेट्स घेतल्यासारखं आणि तिच्यावरून आपल्याला असं सिलाई मारून घ्यायची। जे इलास्टिकचा कपडा आहे ना ते दुसऱ्या कपड्याला एकदम जॉईंट करून घ्यायचं आणि तिच्या आतच घालून आपल्याला असं सिलाई मारून घ्यायची आहे। तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ त्याच पद्धतीने आपल्याला। तर इथे बघा मी 1.5 इंचचं मार्जिन ठेवायचं आणि तिच्यात आपल्याला सिलाई मारून घ्यायची। तुम्हाला मी जवळून दाखवते बघा, असं मध्ये घालायचं इलास्टिकवाला कपडा आणि दुसरा कपडा तिच्यावरूनच आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। तर ही पूर्ण कपड्याला जी इलास्टिक आहे ना ओढून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून की आपल्याला सरळ करण्याची सुद्धा गरज पडणार नाही। पूर्ण असं ओढून घेतलं तिच्या आत जातो, एकीकडची आपल्याला बिलकुल सिलाई दिसत नाही। आता दुसऱ्याकडची जी सिलाई आहे ना आता हे सरळ करून घेतलेलं आहे। आता जी दुसऱ्या साईडचं आहे ना तिला जास्त आपल्याला असं मध्ये घालून जॉईंट करून घ्यायचं आहे। हिला बघा मध्ये घालू शकता किंवा मग वरून सुद्धा तिच्यावर ठेवून सुद्धा सिलाई मारू शकता। तर बघा मी तुम्हाला दाखवण्यासाठी वरतीच ठेवून हिच्यावर मी वरूनच लावलेला आहे, कारण माया जी आहे ना ते दिसणार नाही, कारण डोक्याला लावल्यानंतर आपल्याला काहीच दिसणार नाही। यासाठी बघा तुम्हाला दाखवणं, आणि ही सोपी पद्धत आहे। जर तुम्ही मध्ये घालून जर ही करायला गेला ना तर खूप वेळ लागणार आहे। तर आपला आता ही हेअर बेल्ट तयार झालेला आहे। आता हिच्यावरती थोडंसं आपल्याला छान आणि आकर्षक दिसण्यासाठी ह्याच्यावरती आपल्याला टाय लावायची आहे। तर जी मी प्रिंटेड कपडा घेतलेला होता ना तिची जी रुंदी आहे ती 5 इंच आहे आणि तिची लांबी मी 7 इंच ठेवलेली आहे। तर बघा इथं डबल फोल्ड करायचं उलट्या साईडनी आणि हिला अर्ध्यामधून आपल्याला 1 इंचाचं तिथं गॅप सोडायचं आणि दोन्ही साईडनी सिलाई मारून घ्यायची आहे। जी मी मध्ये गॅप सोडलेला आहे ना तिला असं एकदम बरोबर मध्यभागी ठेवायचं आणि बघा ती आपण सिलाई मारल्या मध्यभागी ठेवून साईडने आपल्याला सिलाई मारून घ्यायची। एकदम छान असे ह्याचे कोपरे निघतात आणि खूप छान असं टाय दिसते। ह्यासाठी बघा असं जी सिलाई आहे ना ती साईडला सुद्धा दिसणार नाही, जर तुम्ही एकदम बरोबर मध्यभागी केला ना परत आपल्याला प्लेट घालण्यामध्ये ते निघून जाते। तर आता हिचं चांगलं हिला सरळ करून घ्यायचं, जे हिचे कोपरे आहेत ना ती कोपरे सुद्धा एकदम चांगले असं स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने आपल्याला कोपरे काढून घ्यायचे। आता हे सगळं झालेलं आहे बघा, मी हिला सरळ करून सुद्धा घेतलेलं आहे। आता हिला आपल्याला सुई धाग्याने प्लेट्स घालून घ्यायची। तिथं तुम्ही शिवलं तरी चालतं, नाही शिवलं तरी चालतं, कारण आपण छोटंसं गॅप सोडलेलं होतं आणि ती दुसरी पट्टी लावण्यामध्ये ना ते निघून जातं। यासाठी बघा इथं मी सुई धाग्याच्याच मदतीने इथे प्लेट्स घालून घेत आहे। आपल्याला इथे छोटे छोटेच प्लेट्स घालायचे, जास्त मोठे घालायचं नाही आणि जे एक्स्ट्राचा धागा होता ना तिलाच गुंडाळून घ्यायचं, एकदम पॅक बसतो असं गुंडाळल्याने। आता हे निघणार नाही, ह्याच्यासाठी बघा ते आपलं जे बेल्ट आहे बेल्टवरती ठेवायचं आणि तिच्यावरती मशीननी सिलाई मारून घ्यायची आहे। आता ह्याच्यावरती ना तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्टोनचा कोणता पॅच वगैरे सुद्धा ठेवू शकता, मी तर असं प्लेनच ठेवलेलं आहे। तर बघा ही आपलं हेअर बेल्ट तयार झालेलं आहे, एकदम लवकर बनतो बघा, खूप कमी कपडा लागतो आणि खूप कमी वेळेत तयार होतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल ना तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।